भोंदू खरात प्रकरणामध्ये आता नवीन अपडेट समोर येते. भोंदू खरातने जवळपास 2 महिन्यामध्ये 52 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याची नवीन माहिती समोर येते आणि हे सगळे निनावी खात्यातून पैसे त्याने स्वतःकडे वळून घेतलेले 2 ते 3 महिन्यामध्ये. आपल्यासोबत अंजलीताई दमानी, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, किती धक्कादायक आहे हे सगळं? धक्कादायक तर नक्कीच आहे, पण आत्ताच्या घटकेला जी माहिती माझ्याकडे आहे ती अशी आहे की खरातने एकूण 59,20,00,000 रुपये इतके विड्रॉ केले होते आणि हे त्यांनी डिसेंबर ते मार्च या दरम्यान केले होते. म्हणजे डिसेंबरला जेव्हा त्यांनी एक FIR केलं होतं दोन माणसांविरुद्ध, त्याच्यानंतर त्याला असं जाणवलं की कुठे ना कुठे माझ्या अंगलटी येणार आहे आणि तेव्हापासनं 59,20,00,000 रुपये हे त्यांनी कॅशनी विड्रॉ केलेले आहेत त्याच्या खात्यातनं. म्हणजे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पतसंस्था कॅश विड्रॉल्स कशी करायची, कशी परमिट करायची, कारण त्यांनी ना त्याच्या ज्या भक्तांच्या नावावर 2 लाखाच्या आत अशी डिपॉझिट्स करून ठेवली होती आणि जे विड्रॉल केले ते पण 2 लाखाच्या आत केले. तर त्यामुळे बाकी रिपोर्टिंग होत नाही, पण या पतसंस्थेच्या लोकांना तरी जाणीव असायला पाहिजे होती आणि त्यांनी हे सगळं काढणं गरजेचं होतं, पण नाही काढलंय. नक्कीच ताई, जासूद आणि परब यांच्या विरोधात डिसेंबर 2025 मध्ये गुन्हे दाखल झाले आणि यानंतर ही सगळी प्रोसेस जी आहे ती खरातकडून सुरू करण्यात आलेली. याचे नेमके तार कुठे जुळत आहेत? नाही, याच्यात कसं आहे की हे भक्तांच्या नावावर त्यांनी काढलेले अकाउंट्स होते, ज्याच्यात त्यांनी 2 लाखाच्या खाली त्या FDs करून या पतसंस्थेत ठेवलेल्या. खरं तर ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा असंख्य कॅश ही त्याच्या खात्यामध्ये आली होती. जसं मी मागे म्हटलं होतं की 27, 28 आणि 29 जानेवारी ज्या दिवशी खरं अपघात घडला अजित पवारांचा, त्या दिवशी सुद्धा ट्रान्झॅक्शन्स 5,33,00,000च्या झाल्या होत्या. या सगळ्या डिटेल्स आता खरं तर काढणं गरजेचं आहे. SITला मी पुन्हा एकदा आठवण करून देणार आहे की या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. पण मूळ प्रश्न हा की हे 59 कोटी गेले कुठे? आत्ताच्या घटकेला ते विड्रॉ करून कोणी नेले? मग हर्षवर्धन खरात कुठे आहे? कल्पना खरात कुठे आहेत? अजूनपर्यंत ते फरार कसे? मग शिर्डीचे पोलीस कॉम्प्रोमाइज्ड आहेत का? असे असंख्य प्रश्न पडतात. नक्कीच ताई, या प्रकरणामध्ये आणखी काही मोठी नावं समोर येणार आहे का? तुमचा तपास कुठपर्यंत आलाय? नाही, आताच्या घटकेला मी तपास करणारी कोण नाही आहे. माझ्याकडे जी माहिती येते ती फक्त मी SIT आणि तत्सम अधिकाऱ्यांकडे देते. पण आताच्या घटकेला कुठेच जाताना हा तपास दिसत नाही आहे मला. नक्कीच ताई, दुसरा महत्वाचा आहे, मोठेगावकर याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे आणि बरंच नीट घोटाळा पेपरफुटी प्रकरणामध्ये नवीन नवीन माहिती समोर येते. किती भयंकर आहे आणि किती धक्कादायक आहे हे सगळं? खूपच लहान मुलं बिचारी आपलं तन मन धन आई वडील लावून मुलांसाठी हे सगळं करतात. ती मुलं इतकी जीव तोडून अभ्यास करतात आणि त्या परीक्षांचे असे जर पेपर फुटायला लागले आणि त्यात लोक पैसे कमवण्यासाठी, आता मोठेगावकर सरांचं नाव आणि ॲड्स मला वाटतं TV9 सुद्धा करत असेलच, पण असे मोठे मोठे हे लोक जर असे पैसे आणि खाण्याचे प्रकार करत असतील, अतिशय धक्कादायक आहे. कारण आता माहिती जी समोर आली आहे की मोठेगावकरांच्या क्लासमध्ये हे पेपर आलेले होते आणि त्यांनी त्याचा विल्हेवाट लावली होती. हे सगळं ऐकून नक्कीच धक्कादायक वाटतं. पुण्यामध्ये मनीषा मांढरे हिचे सुद्धा काही तार जोडले जात आहेत आणि तिला सुद्धा ताब्यात घेण्यात येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कॉलेजमध्ये ती शिकत होती ते कॉलेजच RSSचं होतं, अशी एक धक्कादायक माहिती समोर येते. अगदी, म्हणजे मला पण तीच माहिती मिळाली की डॉक्टर रेगबोटे नावाचे एक व्यक्ती आहेत ज्यांचं ते कॉलेज आहे आणि त्यांची मुलगी निवेदिता त्या कॉलेजची प्रिन्सिपल आहे. आणि असं असताना हे सगळे जे नीटचे पेपर फुटून यांच्याकडे कसे पोचले, CBIने त्यांना अटक केली आहे आता, पण पुढे काय होतं आता बघणं गरजेचं आहे. नक्कीच, जागतिक इंधन संकटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भित इशारा दिलेला आहे आणि देश गरिबीकडे जाईल असे असे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहे. काहीच राहणार नाही, काहीच वाचणार नाही, सगळं काही संपेल असं म्हणतात. तुम्ही कसं पाहता? देशाला त्यांनी ज्या पद्धतीनं उद्देशून म्हटलंय, देशवासी त्यांचं ऐकतील? गेले 12-14 वर्ष भाजपचा नाकारतेपणा, म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही म्हणून आज ही परिस्थिती झाली आहे. AIच्या रिसर्चमध्ये आपण 0 आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर नेगेटिव्ह त्यांनी हे केलं होतं. हा पार्ट परत घे फक्त एक. रोल ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आणि त्यामध्ये त्यांनी देशवासियांना आवाहन केलंय की गर्भित इशारा दिलाय खरं तर, की सांभाळून तेल वापरा,
सर्व संसाधनं वापरा, अन्यथा देश गरिबीकडे जाईल आणि आपल्याकडे काही शिल्लक राहणार नाही. आता खरंच देशावर 3 गोष्टींचं संकट आहे. एक म्हणजे आपला जो रुपी स्लाइड होतोय तो कशामुळे होतोय? प्रथमतः तो FIIच्या कंटिन्युअस सेलिंग प्रेशर, जे स्टॉक मार्केटमध्ये ते विकतायत. बरं, ते का विकतायत? कारण त्यांना आता असं वाटतंय की महाराष्ट्रात आपल्या भारताचे स्टॉक्स जे आहेत ते अतिशय महाग झाले आहेत आणि कोरिया, तायवान या दोन्ही देशांचे स्टॉक्स जास्त स्वस्त आहेत, म्हणून इथून विकून हे या दोन्ही देशात आणि सिंगापूर ॲज वेल एज व्हिएतनाम या देशांमध्ये FIIs पैसे मूव्ह करतायत. म्हणून आपला जो रुपी स्लाइड होतोय तो प्रथमतः याच्यामुळे होतोय. नंतर आपल्या ऑइल रिझर्व्स जे आहेत ते आत्ताच्या घटकेला फक्त 20च दिवसाचे आपल्याकडे ऑइल रिझर्व आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता रशियाची जी डेट होती ती सुद्धा संपली आहे. त्यामुळे आता आपल्याला जबरदस्तीने US कडनंच हे तेल घ्यावं लागेल, जे महागाचं तेल येणार आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे हे दुसरं कारण आहे त्याचं. आणि तिसरं, जसं आपल्याला माहिती आहे, सोनं आणि खाण्याचं तेल या सगळ्यामुळे जे आर्थिक संकट सध्या देशावर आहे ते खरं खूप खूप मोठं आहे. आणि आत्ताच्या घटकेला मला तर म्हणजे भीती वाटते की आपण, जसं आज प्रधानमंत्री स्वतः म्हणालेत की ते आपण पुन्हा गरिबीकडे जाणार आहे, पण ह्याचं कारण फक्त एक आहे, कारण भाजपनी गेल्या 12 वर्षात काहीही केलं नाही. देशाची वाट लावण्याचं काम हे भाजपकडनं झालंय. कुठल्याही प्रकारचं रिसर्चवर पैसा खर्च केलेला नाही, AIवर खर्च केलेला नाही. जेव्हा चांगले चांगले इन्फोसिसचे जे मेन डायरेक्टर होते त्यांनी सुद्धा सांगितलेलं असताना सुद्धा AIवर खर्च न केल्यामुळे आज भारताची ही परिस्थिती आहे. नक्कीच. पण यामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी पण आवाहन केलंय की माझा जो ताफा आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा टाकू नये. नाही, ताफाच कशाला हवा मुळात तर ज्या दिवशी 1 दिवसाचं नाटक केलं बुलेटवर जाण्याचं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण बघतो या सगळ्यांचे ताफे जसे होते तसेच आहेत. मग 1 दिवसाचा ड्रामा कशासाठी? हे फोटो ऑप करणं बंद करा. खरं तुम्ही तसं वागून दाखवा आणि मग जनतेला आवाहन करा की जनतेने तसं वागलं पाहिजे. आत्ताच्या घटकेला सगळे ड्रामा किंग वाटतात. कांद्याला पण भाव मिळत नाहीये, शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि 12 रुपये 35 पैसे जो भाव दिला जाणार होता तर कुठे कुठे तो 1-2 रुपयेच मिळतोय. कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रामध्ये संतापले. आत्ताच्या घटकेला 1 रुपया मिळतोय त्यांना अक्षरशः फुकट. म्हणजे जेवढा त्यांनी घातलेले श्रम आहेत, त्यांनी घातलेले जी रासायनिक जी खतं आहेत तेवढे सुद्धा त्यांना पैसे मिळू नये. किती मोठं दुर्दैव म्हणायचं. याच्याकडे आपल्याला बघायला वेळ नाही आहे. त्यांना लागणाऱ्या गरजा आता तुम्ही स्वतः 12 रुपये जे अनाऊन्स केले ते सुद्धा द्यायला तुम्हाला वेळ नाही. कारण का? तर तुम्ही सगळीकडे मिरवण्यात बिझी असता, तुम्ही सगळ्या निवडणुकांमध्ये बिझी असता. हे जे संकट, इव्हन आर्थिक संकट देशावर जे आलेलं आहे हे गेले 3 महिने, पण आपले नेते फक्त इलेक्शन मोडमध्ये असतात आणि कुठली पार्टी फोडायची, कोणाला पक्षात घ्यायचं ह्याच्याचकडे लक्ष असतं. शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, जनतेकडे तर नक्कीच नाही. क्रूड ऑइलचे जे दर आहेत ते 108 रुपये प्रति डॉलरवर पोहोचलेले आहेत आणि देश नेमका कुठे चालला? कारण रुपयाची पण घसरण होते. आणखी जास्त बिकट अवस्था देशामध्ये येईल असं वाटतं. लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होते. आत्ताच्या घटकेला भारत हा वर्स्ट परफॉर्मिंग देश आहे अख्ख्या आशियामध्ये. जर भारताची करन्सी बघितली तर पाकिस्तानच्या करन्सी पेक्षा सुद्धा आपण घसरलो आहोत. म्हणजे 2.9 त्याचा पाकिस्तानी रुपी झालाय आता, जो आधी 3.4 3.6 होता. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती की आपण पाकिस्तानपेक्षा वाईट स्थिती जर भारताची झाली असेल तर ती आणि फक्त या सगळ्या भाजपच्या टोळीमुळे झाली आहे. त्यांनी जे केलेले फोडाफोडीचं राजकारण आहे, कारण त्याच्या बाहेर त्यांना काही विचारच करता येत नाही. विजन नावाची गोष्ट त्यांची शून्य आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय भाजपवर आता टीका टिप्पणी सुरू झालेली आहे. एकंदरीतच देशामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती या निमित्तानं निर्माण होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.